आजच्या व्हिडिओ निर्मितीच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण लहान छोट्या मोठ्या मुलांना कॅनच्या मदतीने पोहणं कसं शिकवायचं याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण पोहणं लहान मुलांना शिकवत असताना एक कदूचा वापर करत असतो, त्याचप्रमाणे स्विमिंग ट्रॅकचा पण वापर करत असतो. तर तो आपल्या या ठिकाणी उपलब्ध नाही, त्यामुळे आपण सहज सोप्या घरी उपलब्ध असलेल्या साधनांच्या मदतीने लहान मुलांना पोहणं शिकवू शकतो. तर त्यासाठी मी अशा प्रकारची एक कॅन वापरणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा एक आपल्याला लांब असा स्कार्फ पाहिजे, एखादा रुमाल किंवा आपल्या घरी जे असणारा एखादा लांबसा कापडाचा तुकडा असेल तर तोही आपणास या ठिकाणी वापरता येईल. तर त्यानुसार मी आता हा स्कार्फ आणि ती कॅन लहान मुलांना कशी बांधावायची आणि बांधल्याच्या नंतर त्या मुलांना नदीमध्ये विहिरीमध्ये कसं पोहायला सोडायचं याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण शेवटपर्यंत अपडेट राहा. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओखाली असलेल्या लाईक या बटनावरती, सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करायला विसरू नका. माझ्याकडे उपलब्ध असलेला हा स्कार्फ या ठिकाणी मी जमिनीवरती पूर्णपणे आथरत आहे. आथरल्याच्या नंतर ही जी कॅन आहे, कॅन मी या कपड्याच्या बरोबर मधोमध अशा प्रकारची ठेवत आहे. ठेवल्याच्या नंतर या स्कार्फचा दोन्ही बाजूंनी समान भाग शिल्लक राहील अशा प्रकारची लक्षात ठेवा. त्यानंतर हा स्कार्फ या कॅनवरती मी दुमडत आहे. दुमडल्याच्या नंतर दोन्ही बाजूंनी मी त्याची बाजू ह्या मुरगळत आहे, म्हणजे पिनगाळणी देत आहे. त्यांना पिनगाळणी दिल्याच्या नंतर हा असा आहे जो की शिल्लक आहे तो भाग बरोबर ते आपणास पाठीवरती घ्यावायचा आहे, जेणेकरून ते कॅन बांधण्यासाठी मदत होणार नाहीये. त्यानंतर अशा प्रकारची कॅन मी बरोबर पाठीवरती या ठिकाणी घेऊन याला गाठी मारत आहे. गाठी व्यवस्थित मारा, घट्ट मारा, ज्या की पुन्हा सुटणार नाहीत. 1 गाठ, 2 गाठ आणि 3 गाठ, जेवढ्या गाठी शक्य होतील तेवढ्या गाठी बांधा. त्यानंतर हा या ठिकाणी बांधलेला स्कार्फ दोन्ही बाजूंनी मी लोंबता ठेवलेला आहे. त्यामागील कारण म्हणजे जर यदा कदाचित टाकी कॅन सुटली तर त्या मुलांना आपणाला पकडणं सोपं जावं, यासाठी दोन्ही बाजूंनी मी शिल्लक स्कार्फ ठेवलेला आहे. आता या कॅनच्या मदतीने आता या बच्चे कंपनीला आपण विहिरीमध्ये मनसोखपणे पोहण्यासाठी सोडणार आहेत. त्याकडे व्यवस्थित आपणास लक्ष द्यावे लागेल. हात पाहायला जाय नुसतं कांदा तार घालू. हा मस्त मस्त. पाया पोटाकडून पाणी ओढत पाया जात. जबरदस्त, खूप जबरदस्त. अशा पद्धतीने आपण जर पोहलो तर जवळपास 5 ते 6 दिवसामध्ये मुले 100% ट्रेन होतील, यात काही शंकाच नाही आहे. वाव, इकडे बघ, इकडे बघ. यस, व्हेरी गुड. यस, हा पुन्हा, हा चल चल बाई, हा चल पुन्हा जाता, हा चल राईट, हो चल, काय काय, चल 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 चल. पाय मार, हात मार. हा, व्हेरी गुड. एकदम बिनधास्तपणे, कोणाचाही आधार न घेता, अतिशय मनसोखपणे संस्कृती या ठिकाणी पोहत आहे. सुरुवातीला उडी खात असताना थोडीशी भीती तिच्या मनामध्ये होती, परंतु आता कोणत्याही प्रकारची भीती तिच्यामध्ये नाही.
आता ती आपल्या भावाला पण या ठिकाणी घेऊन जात आहे तिकडे. ओके. हां हां चला. लवकर काय करायचं आधी एवढी काय नाही जा जा जा. हे बघ. ए सॉरी सर कधी चला. ए संस्कृती त्याला घेऊ दे. भीती रे भीती रे. त्याला उडी खाऊ दे त्याला. हळू 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 हा जा 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 जा. शाबाश जा शाबाश. तिकडे तिकडे दीदीकडे जा दीदीकडे जा. हसला हसला आता. शाबाश शाबाश शाबाश. शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. चल चल चल. चला चला चला. इकडे इकडे तिकडे 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 इकडे इकडे तिकडे तिकडे नाही. बरं तिकडे जाय तिकडे जाय. चला की पाय आपण काय तू आला किती फेल रे. मस्त वाशर वा. जबरदस्त जबरदस्त. कधी इकडे पाणी किती इकडे ऐश्वर्या एकदा इकडे ऐश्वर्या. बापरे. अरे वा मस्त पोहा जंगला. वाह. चल चला इकडे या एकदा. चला आता इकडे या. थांब दम खा दम खा दम खा. चला चला या. शाबाश. हळूहळू या हळूहळू या. शाबाश. पाय मारा पाय मारा. पाय मारायचे हात पाण्यानं हातानं पाणी खाली खालती वळा ओढा. ये 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 मी धरतो काय नाही. हो धरतो ये. दोन ये ना. ये 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 इकडे ये. शाबाश. आलो ये 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 अक्षू इकडे. ये 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 शाबाश. ये इकडं. थोडा घाबरल्यासारखं वाटतं. येस 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 येस. आला आला जवळ आला जवळ आला जवळ आला जवळ आला जवळ आला. येस येस येस. शाबाश 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 शाबाश. या आले राईट. यस. कसं वाटतंय कसं वाटतंय कसं कसं हा भारी. पाय मार पाय मार जाय. शाबाश. पाय मार पाय मार. पायवर घे. अच्छा पुढे पडली बाबा. पाय मार पाय मार. शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. वाव वाव. खतरनाक खतरनाक. या विहिरीचा एवढा मोठा आहे की अशा प्रकारची विहीर आपण कधीच पाहिली नसेल. हा बघा हा याचा घेरा आहे आणि एक स्विमिंग पूलमध्ये जसं बाहेरच्या बाजूने काठीला जशी पोहायला म्हणजे बसायला जागा असते तशा प्रकारची जागा आपल्याला बाजूने दिसेल. हे बघा अक्षय या ठिकाणी थांबला होता त्याने उडून. चल ये चल ये सर ये 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 चल ये. बघा कोणाचीही गरज नाही त्यांना. मस्त दोघं जण येते. हो ये. पाय मार. हा यस व्हेरी गुड. बाप संस्कृती तुला गाठले त्या ना. यस 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 यस. चला 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 ये ये लवकर ये. पाय मारायचे हाताने पाणी ओढायचं. संस्कृती येस लवकर फास्ट ये तू. पाय मार हात मार हाताने पाणी ओढ पाणी ओढ ना. पाय मार पाय मार. पायावर घे पायावर घे. पायावर आले पाहिजे. पायावर हे पायावरती घे ना. शोले पायावर घे. पाय मार पाय मार. पाय करता येते मग कसं करता येते. ये लोक तरी हलवायची ये लोक ये लोक. शाबाश. पाय दाखवा. तोंड 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 इकडे. काय करायचं. गाठ सुटली. गाठ सुटल्यावानी झालं. आता थोडं
सूर्या तू पाय पाय कोण करते कर रे अरे इकडे इकडे या ये. हो हो या चला या 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 चला या आरामशीर या पाय मारा पाय मारा पाय मारायला मी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पोहणे शिकवण्यासाठी आम्ही या ठिकाणी 2 कॅन ज्या की तेलाच्या 5-5 लिटरच्या कॅन आहेत त्या कॅन आणि हा एक स्कार्फ आणला होता आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा घरी उपयोगी नसणारा एक छोटासा साडीचा तुकडा आहे तो तुकडा या ठिकाणी आम्ही आणला होता हा तुकडा शौर्यासाठी आणि संस्कृतीसाठी हा स्कार्फ या ठिकाणी आम्ही आणला होता